व्यक्तिचित्र शेजीबाई. तिला मी शेजीबाई म्हणते. खरे म्हणजे ती माझ्या शेजारी राहत नाही. ती आमची घरमालकीण आहे, खाली राहणारी. पण शेजीबाई असे म्हटले की जो एक आपुलकीचा आणि मैत्रीचा फील येतो ना, तो तिच्या बाबतीत मला पहिल्यापासूनच जाणवत होता. त्या छोट्या गावात मला भेटलेली ती पहिली स्त्री होती. अगदी पहिल्या भेटीपासूनच तिने मला जीव लावायला सुरुवात केली होती. जणू काही ती प्रथमदर्शनी माझ्या प्रेमातच पडली होती. भाड्याचे घर पाहायला म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो. तिने सुंदर अशा कॉफीने आमचे स्वागत केले. सहज म्हणून पाहिलेले हे पहिलेच घर आम्हाला पसंत पडले. दुसऱ्या दिवशीपासून आम्ही तिथे राहायला गेलो. पहिले काही दिवस तिने आमची डब्याची सोय करून दिली होती. त्या गावात खूप म्हणजे खूपच उन्हाळा असे. दिवसभर कामावर जायचे म्हणजे गार पाण्याची नितांत गरज भासे. लगेच दुसऱ्या दिवशीपासून माझ्यासाठी तिने 2 फ्रीजरमधल्या बाटल्या तयार ठेवायला सुरुवात केली. मी ऑफिसला निघाले की बाटल्या हातात घेऊन ती लगेच येत असे. मग मी कोणते कपडे दागिने घातले यावर थोडी चर्चा होई. मी गाडीत बसून गाडी वळवून जाईपर्यंत मला टाटा करायला ती थांबत असे. हळूहळू माझा संसार लागला. माझ्याकडे पण फ्रीज आला. आता गार पाणी तिला द्यायची गरज उरली नव्हती. पण टाटा मात्र ती रोज न चुकता करीत असे. माझ्या वेशभूषेचे दागिन्यांचे कौतुक न चुकता होत असे. माझ्या प्रत्येक गोष्टीची तिला अपूर्वाई वाटत असे. एखाद्या दिवशी माझे ऑफिसमधून आगमन होता क्षणी तिचा मुक्काम माझ्याकडे येत असे आणि मग मला नेट शिकवा, मला फेसबुक शिकवा असा तिचा आग्रह असे. मी तिला सगळे आनंदाने शिकवत असे. माझ्या फेसबुकमधले फोटो कमेंट वगैरे बघताना तिच्या चेहऱ्यावर नवलाई दाटून येत असे. कधी एखाद्या दिवशी घरी आले की ती चहाचे कप घेऊन हजर होत असे. हसून म्हणत असे, दमला असाल ना म्हणून चहा आणला तुमच्यासाठी. खरे तर आयता चहा प्यायला मला पण बरे वाटत असे. माझ्या छोट्या संसारातली प्रत्येक वस्तूची तिला भारी उत्सुकता असे. तसे ते गाव लहान असल्याने शहरातली कोणतीही वस्तू तिथे नवीनच वाटत असे. मग ती मला म्हणत असे, तुम्ही पण मला शहरात जाल तेव्हा हे आणाल का? मी आनंदाने होकार देत असे. तिला आवडणाऱ्या बऱ्याच वस्तू, तिच्या मुलांसाठी शहरातून वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ मी नेहमीच आणत असे. तिची मुले एकदम खुश होत असत. दिवस असे छान चालले होते. आमची मैत्री वाढत होती आणि एका वर्षाने आमची बदली झाली. शेजीबाईला सोडून जायची वेळ बहुधा जवळ आली होती. तिला जेव्हा हे समजले तेव्हा तिच्या डोळ्यात तळलेले पाणी तिच्या भावना सांगत होते. त्यानंतर काही दिवसातच आम्हाला सर्व सामान गोळा करून निरोप घ्यायची वेळ आली. त्या 2-3 दिवसात माझ्या लक्षात आले की शेजीबाई मला एकदाही दिसली नाही. मी पण थोडी गडबडीत होते. चौकशी केली असता कुठेतरी गावाला गेली होती म्हणे. मला थोडी चुटपूट लागली, कारण असे न सांगता ती कुठेच जात नसे. नंतर ती आली तेव्हा आम्हाला दुसऱ्याच दिवशी निघायचे होते. मी संध्याकाळी तिचा निरोप घ्यायला गेले. तिने कुंकू लावून साखर दिली मला. तिचा चेहरा नाराज दिसत होता. आमचे जाणे बहुधा तिने मनाला लावून घेतले होते. या आमच्याकडे कधीही, फोन करीत राहा अशी 2-3 पोकळ वाक्ये मीही बोलले. मलाही त्यातला फोलपणा समजत होता, पण नाईलाज होता. जाणे तर भाग होते. पुन्हा भेट कधी होईल सांगता येत नव्हते. आम्ही गाडीत जाऊन बसलो आणि गाडीने एक वळण घेतले. शेजीबाईचा निरोप घेण्यासाठी मी घराकडे पाहिले, पण दारात कोणीच नव्हते. मला समजले, रोज मला प्रेमाने निरोप देणारी शेजीबाई आज दारात येणार नव्हती. निरोपाचा हा क्षण कदाचित तिला सहन होणारा नव्हता.